मित्रांनो, बऱ्यापैकी लोकांना आहे ना, जी गिअर शिफ्टिंग असते ना, ती 5 स्पीड 6 स्पीड असेल ना, तर नवीन गाडी शिकताय किंवा नवीन गाडी शिकायचं ट्राय करताय, तर सर्वात आधी ना हे जे गिअर शिफ्टिंग आणि क्लचचं जे असतं ना, ते सगळ्यांना जमत नाही. बऱ्यापैकी लोकांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की गिअर शिफ्ट कसे करायचे, किंवा मग जर पहिला गिअर शिफ्ट करताय तर सेकंड गिअरमध्ये शिफ्ट करताना बऱ्यापैकी लोक पुढे जरी बघत असेल तर पहिले इथे बघतात आणि त्यानंतर परत हे करतात. तर अशा प्रकारच्या गोष्टी करू नका, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस असतात. याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ काढतोय, ज्याच्याकरून जे नवीन ड्रायव्हर येतं त्यांना हेल्प होईल. तर सर्वात आधी तुम्ही फर्स्ट गिअर लावताना गाडीमध्ये एंटर करता, क्लच वगैरे प्रेस करता, पूर्ण क्लच प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर फर्स्ट गिअर असा हे न्यूट्रल आहे. गाडीमध्ये पूर्ण जुन्या ज्या गाड्या आहेत त्यांचं जे गिअर टाकल्यानंतर पण प्ले राहतो, तसं नवीन ज्या गाड्या आहेत मॉडर्न कार्समध्ये गिअर टाकल्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्ले राहत नाही. आणि ज्यावेळेस गाडी न्यूट्रल असते त्यावेळेस प्ले असतो, जो की गिअर टाकण्यासाठी दिलेला आहे. आणि तुम्ही याच्यासाठी एक तर तुमच्या गाडीमध्ये अँड्रॉइड प्लेअर असेल तर अशा प्रकारचं इथे फोटो घेऊ शकता, किंवा मग झेरॉक्सच्या दुकानातनं अशी एक प्रिंट काढायची आणि इथे समोरची विजिबिलिटी पण जाणार नाही आणि विजिबल पण राहील. अशा प्रकारे इथे स्क्रीनच्या तिथे किंवा काचेवरती कुठेही लावू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना, तुम्हाला करायचं आहे काय, जे याच्यावरती बघून तुम्ही गिअर शिफ्ट करायचं आहे. आणि इथे वाटलंच तर तुम्ही न्यूट्रल पण लिहू शकता त्या पेजवरती. जर तुम्ही करत असाल, इथे जर पाहिलं तर फर्स्ट गिअर इकडे, इथे जे मेन आत्ता आपला न्यूट्रल गिअर आहे, तर न्यूट्रल गिअर इथे सेंटरला असतो. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट गिअर टाकायचा असेल तर क्लच पूर्ण प्रेस करायचं आहे. आणि ही जी प्रॅक्टिस आहे ना, तुम्ही बंद गाडीतच करायची आहे, कारण चालू गाडीमध्ये हे होऊ शकतं की क्लच वगैरे सुटू शकतो. नवीन ड्रायव्हर आहेत, लर्नर ड्रायव्हर आहेत, आणि गाडी पुढेही जाऊ शकते किंवा ॲक्सिडेंट होण्याचा चान्स पण असू शकतो. त्याच्यामुळे हे ट्राय करताना कायम बंद गाडीत करा. आणि ज्यावेळेस गिअर शिफ्ट करताय त्यावेळेस क्लच दाबलेलं आहे हे नक्की पहा. विदाऊट क्लच दाबता गिअर शिफ्ट करू नका. बाकी आता सगळ्यात आधी आपल्याला फर्स्ट गिअर टाकायचं आहे. तर फर्स्ट गिअर टाकताना इथे जर पाहिलं तर असे प्रकारचे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा रिव्हर्स. काही गाड्यांमध्ये 6 स्पीड येतं, त्यामुळे तिथे 6 स्पीड जर असेल गिअरबॉक्स तर रिव्हर्स गिअर आपल्याला मागे लिव्हर हे करून असं फर्स्ट गिअरच्या शेजारी असतो. ते सिक्युरिटी रिझनसाठी असतं. बऱ्याच वेळा फर्स्ट गिअर टाकताना रिव्हर्स पडू नये, त्यामुळे लिव्हर प्रेस करून त्याच्यानंतर आपल्याला रिव्हर्स गिअर पडतो. याच्यामध्ये तसं 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे, रिव्हर्स गिअर कॉर्नरला येतो एका, त्याच्यामुळं याच्यामध्ये तशी सिस्टीम येत नाही. पण बऱ्यापैकी 6 स्पीड मॅन्युअल जर गाडी असेल तर ते. बाकी इथे जर पाहिलं तर सर्वात आधी क्लच प्रेस करून फर्स्ट गिअर जर टाकायचं असेल, गाडी न्यूट्रल आहे, हे कसं चेक करायचं, तर हे प्ले असेल तर गाडी गिअरमध्ये नाही आहे, असं प्ले असेल तर, आणि गिअरमध्ये असेल तर प्ले बिलकुल राहत नाही. आता फर्स्ट गिअर टाकताना जे आपलं राईट हँड साईड आहे त्या साईडला गिअर नॉबच्या हात असा ठेवायचा आहे, पूर्ण हात इकडे प्रेस करायचा आहे, जो की लेफ्ट हँड साईडला पॅसेंजर साईडला, आणि असा फ्रंटला टाकायचं आहे. आणि हळूहळू क्लच सोडल्यानंतर गाडी पुढे जाते. आता बऱ्यापैकी काय होतं, चालू गाडीत फर्स्ट गिअर तर टाकतं माणूस, पण सेकंड गिअर टाकताना बऱ्यापैकी चालू गाडीत माणूस खाली बघतं आणि त्यानंतर परत सेकंड गिअर टाकायचा ट्राय करतं. आणि सेकंड गिअर टाकताना काय होतं, जो फर्स्ट गिअर टाकलेला आहे ना त्याच्यानंतर मागे येताना न्यूट्रल होती गाडी आणि अशा प्रकारे फोर्थ गिअर डायरेक्ट लागतो. आणि कमी स्पीडमध्ये फर्स्ट गिअरवरनं फोर्थ गिअर लागल्यानंतर गाडी बंद पडते. याच्यामुळे अशा प्रकारचं काही करायचं नाही. वरती जर पाहिलं तर फर्स्ट गिअर नंतर सेकंड गिअरला न्यूट्रल होऊन द्यायची नाही गाडी. फर्स्ट गिअर आहे, फर्स्ट गिअर नंतर आपण पूर्ण डायरेक्टली मागे ओढायचं आहे, त्याच्यामुळे आपला सेकंड गिअर लागेल. बाकी आता सेकंड गिअर तर आपण फर्स्ट गिअर नंतर असा फर्स्ट गिअर टाकलाय, त्यानंतर सेकंड गिअर पूर्ण असाच डायरेक्टली मागे ओढायचंय. पुढे चालू गाडीमध्ये खाली बघायचं नाही. समोर इथे फोटोमध्ये पाहू शकता, पहिला गिअर नंतर खाली आपण यायचंय. अशा प्रकारे आपण पहिला गिअर टाकला होता, त्यानंतर डायरेक्टली सेकंड गिअर आपण टाकलाय. आता आपल्याला थर्ड गिअर जर टाकायचा आहे ना, थर्ड आणि फोर्थ सगळ्यात इझी आहे. थर्ड गिअर टाकायच्या वेळेस नॉर्मली आपल्याला गिअर न्यूट्रल होऊन द्यायचा आणि त्यानंतर सरळ पुढे हे करायचं आहे, प्रेस करायचं आहे. इथे जर पाहिलं सेकंड गिअर नंतर आपण डायरेक्टली थर्ड टाकायला काहीच नाही केलं,
इथे फक्त आपलं गिअर न्यूट्रल करून पुढे ढकललाय. अशा प्रकारे आपण सिम्पली थर्ड गिअर टाकू शकतो. आणि त्यानंतर फोर्थ गिअर पण आपण टाकायचं म्हणलं तर इथे जर पाहिलं तर नॉर्मली आपण मागे ओढलाय. थर्ड गिअर आणि फोर्थ गिअर नॉर्मली टाकू शकतो. आणि फिफ्थ गिअर टाकायचं म्हटलं तर नॉर्मली हा गिअर टाकू नका. नवीन तुम्ही लर्नर ड्रायव्हर आहे, फोर्थ गिअरवरती आपली गाडी 70-80च्या स्पीडने चालू शकते. त्याच्यावरती चालवायचं ट्राय पण नका करू. फिफ्थ गिअर हायवेला तुम्ही क्रूज करताय आणि 1500च्या RPM वरती चांगल्या मायलेजसाठी तुम्ही यूज करू शकता. पण नवीन गाडी शिकताना जास्तीत करून फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि मॅक्झिमम फोर्थ पर्यंत गाडी चालवायचं शिका आणि मग त्यानंतर तुम्ही फिफ्थ गिअरला इम्प्लिमेंट करू शकता. बाकी फिफ्थ गिअर जर टाकायचं म्हणलं तर फर्स्ट गिअरला जसं आपण इथे राईट हँड साईड इकडे गेलं होतं आणि लेफ्ट हँड साईडला लोटून गिअर असं पुढे ढकलला होता. आता तेच आपल्याला आपला हँड पलीकडे ठेवायचा आहे लेफ्ट हँड साईडला गिअर नॉबच्या. आणि फिफ्थ गिअर टाकताना त्याला पूर्ण राईट हँड साईडला ड्रायव्हर साईडला आपल्या इकडच्या साईडला असं हे ओढायचं आहे आणि त्यानंतर समोर ढकलायचं आहे. बस फिफ्थ गिअर पण आपला टाकता आलाय. आणि रिव्हर्स गिअर कसा टाकायचा, आता बऱ्यापैकी लोक काय करतात की गाडी चालू असते सेकंड गिअर किंवा फर्स्ट गिअर, सेकंड गिअर असेल तर डायरेक्टली सेकंड गिअरवरनं असं रिव्हर्स टाकायला ट्राय करतात आणि बऱ्यापैकी वेळेस तो अटकतो. आणि याचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. यावेळेस करायचं आहे काय, पूर्ण गाडी आपली स्टॉप होईपर्यंत थांबायचं आहे आणि त्यानंतर फर्स्ट गिअर टाकू शकता आणि मग तुम्ही सेकंड गिअर रिव्हर्स गिअर टाकायचा आहे. रिव्हर्स गिअरला पण आपला जो लेफ्ट हँड साईड आहे हँड आहे तो पूर्ण आपल्या इकडे राईट हँड साईडला असं ओढायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मागे ओढू शकता. 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स असेल तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ काढतोय आणि 6 स्पीड मॅन्युअल असेल तर तो गिअर कुठे असेल त्याच्याप्रमाणे बऱ्याचपैकी गाड्यांचा जो रिव्हर्स गिअर असतो तो फर्स्ट गिअरच्या शेजारी असतो. बाकी तुम्ही अशा प्रकारे रिव्हर्स गिअर पण टाकू शकता जो की आपला इथे दिसतंय डायरेक्टली मिरर वगैरे. आणि सेन्सर पण लगेच ऑन होत आहे. सेन्सरमुळे बऱ्यापैकी प्रमाणात हेल्प होते आणि कॅमेरा जर असेल तर उत्तमच. बाकी तुम्हाला मायलेज वगैरे जर काढायचं असेल तर 1500 RPMच्या आसपास गिअर चेंज करायचा आहे. 2000 RPMच्या वरती जास्त करून ट्राय नका करू. आणि इथे आपल्याला बऱ्यापैकी गाड्यांमध्ये गिअर अप शिफ्ट किंवा डाऊन शिफ्ट करा असंही इंडिकेटर दिलेलं असतं. बऱ्यापैकी आजकाल गाड्यांमध्ये ते येतं आणि बऱ्यापैकी जुन्या गाड्यांमध्ये ते येतही नाही. तुम्ही कोणत्या गाडीवर शिकताय त्यानुसार ते डिफर करू शकतं. बाकी या व्हिडिओला जर प्रतिसाद भेटला तर आपण पूर्ण ड्रायव्हिंगची सिरीज घेऊन येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला जे बोनटचं जजमेंट आहे, लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड, बाकी जे पूर्ण गाडीचे बेसिक्स आहेत जसे क्लच, ब्रेक, ॲक्सेलरेटर, बाकी जे गाडी कुठनं ऑफ करायची ऑन करायची, गाडीमध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ज्या नवीन ड्रायव्हरला माहिती नसतात अशा पूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहेत. बाकी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला, या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि या गिअरबॉक्समध्ये खूप असं हे नाही आहे आपल्याला. आणि हे तुम्ही जर नॉर्मली प्रॅक्टिस केली ना, आता समजा फर्स्ट गिअर टाकलाय, सेकंड गिअर टाकलाय, त्यानंतर थर्ड आहे, फोर्थ आहे, हे तर सिम्पली पडतात. त्यानंतर फिफ्थ पण तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर इझिली ॲडॅप्ट होऊ शकता फिफ्थ टाकायला पण. आणि मॅक्झिमम स्पीड 70-80च्या स्पीडला तुम्ही फिफ्थ गिअर पण यूज करू शकता. बाकी फर्स्ट गिअर आपल्याला दिलेला असतो तो कमीत कमी स्पीड आणि मॅक्झिमम पॉवर. त्यानंतर सेकंड गिअरमध्ये थोडीशी पॉवर कमी होते, स्पीड थोडीशी वाढते. थर्ड गिअरला आपली पॉवर थोडी कमी होते आणि स्पीड वाढतं जसं जसं. आणि फिफ्थ गिअरला पॉवर आणि स्पीड दोन्ही पण आपल्याला भेटतं. पण जे तुम्हाला समजा अपहिल ड्राईव्ह करताय किंवा जास्त चढ आहे, पॉवर जास्त गरजेची आहे, किंवा तुम्ही स्टार्ट करताय आणि स्टार्ट तुम्ही फर्स्ट गिअरनेच करू शकता. सेकंड थर्ड गिअरने कुठलीही गाडी चालू करायला गेला तर ती गाडी लगेच क्लच सोडल्यानंतर बंद पडते. त्यामुळे स्टार्ट करताना नेहमी तुम्ही फर्स्ट गिअर टाकून क्लच हळूहळू सोडायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी रेस देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही गाडी रस्त्याला आणि बऱ्यापैकी गाडी बंदही पडते. तर त्यासाठी तुम्हाला नॉर्मली गाडीमध्ये एंटर केल्यानंतर क्लच प्रेस करायचा आहे, गाडी ऑन करायची आहे. इथे जर पाहिलं गाडी आपण ऑन केली आहे, त्यानंतर फर्स्ट गिअर टाकायचा आहे, हँडब्रेक आपला डाऊन करायचा आहे आणि नॉर्मली आपला क्लच सोडल्यानंतर गाडी पुढे चालायला लागते. आता इथे पुढे भिंत आहे त्याच्यामुळे मी ड्राईव्ह करत नाही,
त्यानंतर इथे रिव्हर्स जर बघितलं आपण, रिव्हर्स टाकला, कॅमेरा ऑन झाला आपला आणि हळूहळू आपण क्लच सोडतो. इथे जर पाहिलं तर आपल्याला कसल्याही प्रकारची रेस प्रेस करायची गरज पडत नाही आहे. नॉर्मली आपली गाडी मागे जाते. बाकी अशा प्रकारे तुम्ही गाडी हे करू शकता. आणि तुम्हाला जर याच्या बाबतीत आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. तुम्हाला त्याच्यावरती मी नक्कीच माहिती देण्याचा ट्राय करेल. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारच्या ड्रायव्हिंग व्हिडिओ जर पाहिजे असतील ना तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर पाहिजे असतील तर पूर्ण व्हिडिओ आपण पूर्ण प्लेलिस्ट तयार करू आणि त्यानुसार तुम्हाला देण्याचा ट्राय करू. नवीन ड्रायव्हरला खूप जे ड्रायव्हिंग क्लास वगैरे लावतात किंवा जे नवीन जातात तर ड्रायव्हिंग क्लासमध्ये एक 15 ते 20 मिनिटं शिकवतात. त्यानंतर आपल्यालाच ट्राय करायचं असतं बऱ्यापैकी गोष्टी. तर तिथं एवढं पॉसिबल होत नाही 15-20 दिवसात गाडी शिकणं. त्याच्यामुळे तुम्ही हे जे बंद गाडीमध्ये ह्या सगळ्या प्रॅक्टिस करून ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हिंगवरती जाल, क्लासला जाल, त्यावेळेस तुम्ही ह्या इम्प्लिमेंट करा. त्यावेळेस तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी अंमलात आणायला हेल्प होईल. बाकी आता जर आपण फर्स्ट गिअर असा नॉर्मली आता टाकतोय, त्यानंतर गाडी हळूहळू क्लच सोडतोय तर गाडी आपली पुढे जाते. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि ड्रायव्हिंग बाबतीत व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.